डोनाल्ड ट्रम्प यांचे दुसरे पर्व सुरू होताच ट्रम्प यांनी विविध निर्णयांचा सपाटा लावलाय। ट्रम्प यांच्या विविध निर्णयांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। त्यातीलच एक निर्णय म्हणजे अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली आहे। अमेरिकेच्या या निर्णयामुळे जगभरातून चिंता व्यक्त केली जाते। याचं कारण म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिका मोठ्या प्रमाणात निधी देतो। आता अमेरिका या संघटनेतून बाहेर पडल्यानं त्याचा जगावरती काय परिणाम होऊ शकतो, ट्रम्प यांनी संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतलाय, याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो, याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय रुतम मराठी। कोरोनानं जगभरात थैमान घातलं असताना जागतिक आरोग्य संघटनेने योग्य व्यवस्थापन केलं नाही। जागतिक आरोग्य संघटना तातडीनं सुधारणा राबविण्यात अपयशी ठरली असं कारण ट्रम्प यांनी दिलं आहे। तसंच याबाबतच्या कार्यकारी आदेशात ट्रम्प यांनी असंही म्हटले की जागतिक आरोग्य संघटना चुकीच्या पद्धतीनं अमेरिकेकडे जास्त निधीची मागणी करत असते। दुसऱ्या देशांच्या निश्चित निधीच्या प्रमाणात अमेरिकेकडे होणारी निधी मागणी खूप जास्त आहे। एकंदरीत ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करत या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। अमेरिकेसारखा मोठा देश या संघटनेतून बाहेर पडल्यानं आता याचा जगावर काय परिणाम होऊ शकतो हे समजावून घेऊयात। त्यासाठी जागतिक आरोग्य संघटना कसं काम करते याची माहिती घेऊयात। जागतिक आरोग्य संघटना जगातील सर्व देशांना आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यास, रोगांची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यामध्ये मदत करत असते। जागतिक आरोग्य संघटना आरोग्य समस्यांवर संशोधन करते आणि या संशोधनातून निघालेला उपचार सर्व देशांना उपलब्ध करून देते। यामुळे काय होतं तर नवीन उपचार पद्धती आणि औषधे शोधण्यास मदत होते। जागतिक आरोग्य संघटनेला नवनवीन संशोधन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असते। या संघटनेला अमेरिका हा सगळ्यात जास्त निधी देणारा देश आहे, कारण आरोग्य संघटनेच्या आवश्यक निधीपैकी जवळपास 22.5% निधी अमेरिका देते। तसेच 2023 मध्ये व्हॉलंटरी फंडासाठी अमेरिकेचा एकूण फंड जवळपास 13% होता। तर 2022-23 या वर्षात अमेरिकेनं आरोग्य संघटनेला सर्वाधिक म्हणजेच $1284 मिलियन दिले होते। तसेच जो बायडेन यांच्या कार्यकाळात जागतिक आरोग्य संघटनेचा अमेरिका हा सर्वात मोठा देणगीदार ठरलाय। अशा परिस्थितीत अमेरिका या संघटनेतून बाहेर पडल्यास अमेरिकेकडून येणारा निधी बंद होईल आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधन कार्यावर मर्यादा येतील। विविध रोगांच्या प्रतिबंधात्मकासाठी WHO चे सध्या सुरू असलेले कामही थांबू शकते, कारण WHOच्या कागदपत्रात स्पष्ट म्हटलं आहे की WHO ला देणगी देणाऱ्या कोणत्याही प्रमुख देणगीदारांनी निधी देणं बंद केलं तर तत्काळ आणि भरीव निधीची तफावत निर्माण होईल, ती सहजासहजी भरून काढता येणार नाही। त्यामुळे भविष्यात कोरोनासारखे एखादे आरोग्य संकट आले तर यात अनेक देश होरपळून निघण्याची शक्यता आहे, कारण काही देशांची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीवर अवलंबून आहे। आता याचा भारतावरही परिणाम होऊ शकतो, कारण WHO अनेक आरोग्य प्रकल्पात भारत सरकारची मदत करते। भारताच्या लसीकरण कार्यक्रमात सुद्धा आरोग्य संघटनेची मोठी भूमिका आहे, कारण भारतात लसीकरण कशा पद्धतीनं होत आहे याचे निरीक्षण WHO कडून केले जाते। त्यामुळे भारत आरोग्य सेवांमध्ये आघाडीचा देश असला तरी त्याचा काहीसा परिणाम भारतावर देखील होऊ शकतो। या सगळ्या कारणांमुळे अमेरिकेनं आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय। परंतु ट्रम्प सध्या तरी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसतंय, पण ट्रम्प जागतिक आरोग्य संघटनेच्या मागणीनुसार यावरती फेरविचार करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रुतम मराठीला आता सबस्क्राईब करा।